राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र यांच्यातर्फे जर्मन राज्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जर्मन लँग्वेजचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन व बॅडन वुर्टेंबर्ग या राज्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आणि महाराष्ट्रातील कुशल आणि अकुशल मनुष्यबळ बॅडन वुर्टेंबर्ग राज्यामध्ये जर्मनीला पुरवण्यात येणार आहे आणि जर्मनीमध्ये हे जे मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे त्यांना जर्मन भाषा शिकण्यासाठी गोथे इन्स्टिट्यूट, मॅक्स मुलर भवन पुणे यांच्याकडून जे ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी A1 A2 ही स्तरनिहाय परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. तेव्हा जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जे ITIचे प्रशिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक रोजगाराची उत्तम संधी आहे. आणखी बऱ्याच प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर्मनीमध्ये रोजगाराची उत्तम संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील उपसंचालक माननीय श्री प्रमोद ठाकरे साहेब यांनी जे नागपूर जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी वेगवेगळ्या व्यवसायातील वेगवेगळ्या ट्रेडमधील यांनी उद्या संस्थेमध्ये हजर राहून जे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी त्यासाठी उपस्थित राहावे आणि ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांना कळवावी. तर कशा पद्धतीनं रोजगाराची संधी बॅडन वुर्टेंबर्ग या स्टेटमध्ये जर्मनीमध्ये उपलब्ध होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया. तर बरेचसे असे प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेले फील्ड आहेत ज्यामध्ये जर्मनीमध्ये रोजगाराची संधी आहे. तर हेल्थकेअरमध्ये नर्स, हॉस्पिटल, मेडिकल असिस्टंट, लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी असिस्टंट म्हणजे रेडिओलॉजी सहाय्यक, डेंटल असिस्टंट दंतशल्य सहाय्यक, केअर गिवर टू सिक अँड सिनियर सिटीजन, शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपिस्ट, दस्तऐवज व कोडिंग त्रयस्थ प्रशासन म्हणजे डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन, लेखा व प्रशासन, अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर प्रोफेशन हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्व्हर, वेटर, रिसेप्शनिस्ट, स्वागत कक्ष संचालक, कुक, आचारी, हॉटेल मॅनेजर्स, अकाउंटंट, हाऊसकीपर्स, क्लीनर इत्यादी प्रोफेशनल फील्डमध्ये जे शिक्षण घेत आहेत ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही जर्मनीमध्ये रोजगार मिळवण्याची संधी चालून आलेली आहे. प्रोफेशन क्राफ्ट्समन जे म्हणजे CTS शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ITIमध्ये जे प्रशिक्षण होतात त्यामध्ये इलेक्ट्रिशियन स्पेशलाइज्ड इन रिन्युएबल एनर्जी, हीटिंग टेक्निशियन, पेंटर, कारपेंटर, ब्रिक टाइल लेयर मेसन, प्लंबर, मेकॅनिक फॉर व्हेकल रिपेअर, लाईट अँड हेवी ड्युटी, ड्रायव्हर, बस, ट्रेन, ट्रक, ट्रॅम, सिक्युरिटी, डिलिव्हरी, पोस्टल सर्व्हिस, पॅकर्स आर मूव्हर्स, सपोर्ट ॲट एअरपोर्ट, क्लीनर्स, बॅगेज, हाऊसकीपिंग, सेल्स असिस्टंट, वेअरहाऊस असिस्टंट इत्यादी व्यवसायामध्ये
जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यामध्ये महाराष्ट्र शासन कुशल आणि अकुशल उमेदवारांचा मनुष्यबळ पुरवठा करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे आणि जर्मन लँग्वेज शिकविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे केंद्र राहणार आहे. तेव्हा नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपसंचालक श्री प्रमोद ठाकरे साहेब यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहे. तर तेव्हा उद्या संस्थेमध्ये उपस्थित राहा आणि रजिस्ट्रेशन करा. अधिक माहितीसाठी www.mea.ac.in या संकेतस्थळावर आपण भेट द्यावी आणि अधिक माहिती जाणून घ्यावी. तर चला मग जर्मनीमध्ये करिअर घडविण्यासाठी. धन्यवाद.